वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे। जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी। जनाला एक्सप्रेसची जलद भरारी। चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कल्याण शहरातील मध्यमवर्गीय मुलामुलींच्या लग्न कार्यासाठी आदिश मॅरेज हॉलचे ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांच्या हस्ते उद्घाटन। आजच्या धगधगत्या जीवनात जीवन जगणे फार कठीण झाले आहे। वाढती बेरोजगारी, महागाई यामुळे अनेक तरुण तरुणीचे लग्न कार्यात विघ्न येऊ लागले आहे। घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती नसल्यामुळे लग्न वेळेवर होऊ शकत नाही। आता त्यांना आपल्या लग्न कार्यात विघ्न येणार नाही, लग्न कार्यात शुभमंगल घडवून आणण्यासाठी आदिश मॅरेज हॉल तर्फे कमी खर्चात लग्नाचा विधी पार पडणार आहे। अशाच तरुण तरुणीच्या लग्न कार्याची जबाबदारी श्री साई वैदिक विवाह संस्था आणि आदिश हॉलच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली आहे। कल्याण स्टेशन पोस्ट ऑफिस जवळ एनजे रोड कल्याण न्यायालयाच्या मागील गेट नंबर 2 समोर आदिश मॅरेज हॉलचे कल्याण बार वकील संघटनेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी एनजे ग्रुपचे मालक नितेश कारिया, यांच्या पत्नी जेमिनी कारिया, ॲडव्होकेट माधुरी केवाळे आदी मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते। या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रक सौ अर्चना राजेश पटनाईक यांनी केले असून प्रास्ताविक आदिश मॅरेज हॉलचे सर्वेसर्वा राजेश पटनाईक यांनी केले। ॲडव्होकेट हरीश नायर यांनी सूत्रसंचालनातून आपले मनोगत व्यक्त केले। आदिश मॅरेज हॉल उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक, कल्याण न्यायालयातील वकील, हितचिंतक मित्रमंडळी, दिग्गज मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती। पाहुया जनाला एक्सप्रेस लाईव्ह 24च्या माध्यमातून हा खास रिपोर्ट। आदिश एसी हॉलचं आपण ओपनिंग केलेलं आहे माननीय जगताप साहेब यांच्या हस्ते, अध्यक्ष वकील संघटना आणि एनजे ग्रुपचे डायरेक्टर नितेश कारिया यांचे मिसेस जेमिनी कारिया, ॲडव्होकेट माधुरी मॅडम आणि जमलेल्या बंधू आणि भगिनीनो, वकील बांधवांनो, हे आदिश हॉल खोलण्याचं कारण असंच आहे की इकडे आपल्याला वैदिक पद्धतीने लग्न लावायचं आहे। इथे जवळ काहीच नव्हतं, त्यामुळे एक व्यवस्था करण्याची पर्याय म्हणून आपण हा आदिश एसी हॉल चालू केलेला। आता पुढचं माननीय ॲडव्होकेट हरीश सर 2 शब्द बोलतील। मॅनेजर श्री राजेश पटनाईक साहेब यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने आज इथे आदिश एसी हॉल याचं उद्घाटन केलेलं आहे आणि लोकांसाठी तो उपलब्ध केलेला आहे। त्याबद्दल आपल्या संपूर्ण एनजी हाऊस परिवारातर्फे आणि आम्हा सर्व वकिलांतर्फे आणि सर्व नागरिकांतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा। त्यानंतर आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या कल्याण क्रिमिनल बार असोसिएशनचे जे आपले अध्यक्ष आहेत माननीय जगताप साहेब, त्यानंतर आपले जेमिनी कारिया मॅडम, त्यानंतर माधुरी केवाळे मॅडम, हे जे प्रमुख उद्घाटक म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत करण्यात येतं पटनाईक साहेब यांच्या वतीने आणि त्यांना आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। आज वैदिक पद्धतीने जे लग्न करण्याची गरज असते, समटाईम्स स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार जेव्हा आपण लग्न करायला जातो त्यावेळेस 1 महिना थांबण्याची गरज असते कायद्यानुसार, आणि काही केसेस अशा असतात की ज्याच्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी थांबणं शक्य नसतं। अशा वेळेत 1 दिवसात झटपट त्या धर्माच्या चालीरीतीप्रमाणे लग्न लावणं अत्यंत गरजेचं असतं आणि तशा याच्यामध्ये ठाण्याला ज्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे लग्न लावून त्यांचं प्रमाणपत्र देण्यात येतं। तर आता आपल्याला यांनी अशी व्यवस्था इथे केली असल्यामुळे आपल्याला ठाण्याला एवढ्या लांब जाण्याची गरज नाही आहे। कल्याणमधली जी पण अशी काही लग्न असतील जी एका दिवसात करायची आहेत विधिवत, ती इथे करू शकतो आपण आणि नक्कीच रिजनेबल रेटमध्ये ते उपलब्ध करून देतील। म्हणजे आपल्या वकिलांतर्फे काही काम आले तर 2 पैसे आपल्याला पण जास्त सुटण्याचा ते प्रयत्न करतील आणि सर्टिफिकेट्स वगैरे सुद्धा ते लोक इथे लगेच प्रोव्हाइड करणार आहेत। आणि फक्त आमच्या मार्फत जी कामं येतात त्याला डायरेक्ट इथे कन्वर्ट करू नका, आमचा पण जरा तो विचार करा तुम्ही। जब ये थॉट आया था कि एक हॉल बनाना है जिधर अपन थोड़े लोगों में शादी हो सकता है, ऐसा राजेश भाई ने बोला था, तो मैंने बोला बहुत
अच्छा, लेकिन बनाएंगे कि कैसे? तो बोले वो सब मेरे पास प्लान है, खाली मैं सोच रहा हूँ कि करे कि नहीं। मैंने हाँ कर सकते हो, और अपने यहाँ सपोर्ट भी तो बहुत सारे लोगों का रहता ही है। तो फिर वो सपोर्ट के साथ राजेश भाई ने वो ये करने का जो जुम्बस उठाया, उसके लिए बहुत बहुत अच्छी बात है, और उन्होंने करा इसलिए। और आप सबका उनको सपोर्ट रहना चाहिए, यानी कि रहता है और रहना भी चाहिए, इसलिए धन्यवाद। तसेच एनजेचे राजेश पटनाईक मॅनेजर आणि कल्याण बारचे आपले प्रकाश जगताप सर, कार्या मॅडम इथे सगळे उपस्थित राहिले. सरांनी ॲक्च्युली या मागच्या वर्षापासून हॉलचं चालू होतं. सगळे म्हणत होते मॅडम आपण हॉल करूया काहीतरी तुम्ही हेल्प करा असं तसं. तो असं म्हणजे मला पण इंटरेस्ट वाटला या हॉलमध्ये, आणि आमचं कंटिन्यू काम चालू. AC लावा, सजेशन दिलं, पडदे कसे लावायचे, हे कसं करायचं वगैरे सगळं आम्ही डिस्कशन करून हे पूर्ण हॉल आता 1 वर्षानंतर कंप्लीट झालेला आहे. आणि तसं हरीश सरांनी म्हटलं की इथं वैदिक पद्धतीने इथे लग्न होणार आहे वगैरे, ते खरंच इथं खूप चांगलं ऑपॉर्च्युनिटी आहे. ठाण्याला जाण्याची गरज नाही आहे, सगळी सोय या म्हणजे राजेश सरांनी केलेली आहे इथे. त्याच्यामुळे सर्वांनी इथं या हॉलचा लाभ घ्यावा आणि तुमचा वेळ वगैरे वाचवा, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. सर्व कार्यालय त्यांच्या अर्धांगिनी सौ जमिनी मॅडम, सौंदर्यवती माधुरी मॅडम आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, मागणी तसा पुरवठा कसं करावं हे यांच्याकडनं शिकावं. म्हणजे इथे मागणी काय आहे आणि ती मागणी कशी पूर्ण करता येईल, त्याचा पुरवठा कसा करता येईल, हे सन्माननीय राजेश सेठ किंवा राजेश सर यांच्या, आणि त्यांनी ती संकल्पना जी केलं तर असं होईल, आणि ती आज संकल्पना पूर्णत्वास आलेली आहे. मी म्हणेन फक्त इथे वैदिक पद्धतीनेच विवाह व्हावेत असं नव्हे, तर बौद्ध पद्धतीनेही या ठिकाणी तुम्हाला विवाह करता येतील. फक्त एक भंते किंवा बौद्ध उपासक या ठिकाणी आणून तुम्ही त्यांना या ठिकाणी लग्न लावून देऊ शकता. कारण जसं वैदिक पद्धतीने लग्न लावलं जातं त्यामध्ये फक्त आपण ते जय मंगल अष्टगाथा बौद्ध पद्धतीने म्हटल्या जातात, इथे मंगलाष्टका म्हटल्या जातात, दुसरं काही नाही आहे. यांचा पेहराव रंगीबेरंगी आहे, यांचा पेहराव पांढऱ्या कपड्यांचा आहे. आणि म्हणून फक्त वैदिक पद्धतीनेच असं न म्हणता या ठिकाणी विवाह केले जातील असं म्हटलं तरी अतिशय उत्तम होणार आहे. तुम्हाला पाठवेन मी. आणि ही गरज आपली वकिलांची गरज यांनी कार्याशेठ ज्या आहेत त्यांनी अनुभवली, ओळखली, आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्यासाठी काही कंपार्टमेंट तयार करून दिलेत. आणि मला वाटतं इथे 50-60 आपले वकिलांचे कंपार्टमेंट आहेत, आणि खूप चांगलं केलेलं आहे आमच्यासाठी, आमच्या वकील बांधवांसाठी. उद्या कदाचित इथे टॉवर झाल्यावर ते त्याच वकिलांना काहीतरी सवलतीच्या दरामध्ये सुद्धा आहे ते उपलब्ध करून देतील, विकत देतील, अशी अपेक्षा मी मागच्या वेळेस पण त्यांच्या समोर मांडली होती, आजही मॅडमच्या समोर मांडतो. कारण पुरुषाचं काहीच चालत नाही, बायको बोलेल ते पुरुष करतो. आणि म्हणून मॅडमच्या इथे लक्षात राहावं म्हणून मी सांगतो की जेव्हा केव्हा इथे टॉवर उभा राहील त्यावेळेस इथे राहणारे जे वकील आहेत आपल्या तुमच्या एनजी हाऊसमध्ये, त्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावं. दुसरं, मॅडम म्हणाल्यात, सरही म्हणालेत की लग्नाची गरज आहे, प्रत्येकाला आहे. इथून ठाण्याला जा, इथून बांद्र्याला जा, आणि वेळेचा अपव्यय व्हायचा, पैशांचाही प्रॉब्लेम व्हायचा. इथल्या इथे आपल्याला ते शक्य आहे. आणि मी तर असंही म्हणेन की तुम्ही इतरांकडनं जर 15,000 घेणार असाल किंवा 10,000 घेणार असाल तर आमचे जे कल्याणातले वकील आहेत त्यांना काही सवलतीच्या दरात ते तुम्ही उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून 2 पैसे किंवा तेवढी मदतही त्यांना या ठिकाणी होणार आहे. आजच्या प्रसंगी मी सन्माननीय मॅडम, आपण सर्व आणि कार्याशेठ यांनी जे आजचं हे लग्नासाठी जो हॉल उपलब्ध करून दिलेला आहे, कायमस्वरूपी आहे हा हॉल, त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि अशी अपेक्षाही व्यक्त करतो की इथे रोज लग्न लागावेत, रोज 2चे 4 व्हावेत, आणि 4च व्हावेत, नंतर आमच्याकडे येऊ नये. त्यांनी व्यवस्थित सुखाने संसार करावा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा इथल्या सर्वांना, मॅडमला, मॅडमचे पती कार्याशेठ, राजेश भाई या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.
डिसेंबर आमच्या लग्नाची डेट होती पण त्याने मिस केला. तुमची लग्नाची तारीख कधी होती? नंतर 10 डिसेंबरला लावला असता तर आम्ही नक्कीच लग्न केलं असतं. नाही नाही, हरकत नाही. पुन्हा आपण आपले म्हणजे तुमच्या जोडीदाराबरोबर करू, नवीन नाही. पासून आणि ते कल्पना ते योजना रत्नागिरीचं कौतुक करतोय. तर त्या हिशोबाने आज आपला सगळ्यांना innovation देऊ शकतोय राजेश सर. त्यांचा पगार पण वाढवा. ते महत्वाचं आहे. या वाढवायची आमची मागणी आहे तुमच्याकडे. याला फक्त कार्य होईल किंवा काय असं नसून सर्व धर्माचं जेवढं शक्य होतील त्यांना राजेश पटनायकांना तेवढे ते सगळे जे विधी असतील किंवा आपले वकिलांचे काही कार्यक्रम असतील, आपले कोणाचे वाढदिवस असतील किंवा काय असतील, ते सगळे इथे होणार आहे. ते सांगायचं राहून गेलं होतं. इकडे बघा थोडं. सर फोटो घ्या. तुमचा फोटो